हॅलो विद्यार्थी मित्रांनो. आपण आज डिस्कस करणार आहोत की टी-ए-टीसाठी जो 30 मार्कांसाठी जो एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच परिसर अभ्यास हा विषय विचारला जातो. मित्रांनो, बहुतेक वेळा पेपर एकसाठी आपल्याला वाटतं की आपण जस्ट फर्स्ट टू फोर्थची जी जी पुस्तकं वाचली तर आपल्याला सर्व काही येईल. तर असं नसतं ॲक्च्युली. हे खूप चुकीचा आहे विचार तुमचा. तर आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ यू माय ओन एक्सपिरियन्स की फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ हे टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी बोलतो की महाराष्ट्रामध्ये कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला फिफ्थ सिक्स सेवनची पुस्तकच वाचणे खूप गरजेचे आहे. पण आज आपण टी ए टी टी ए टीमध्ये जो एन्व्हायरमेंटल स्टडीज हा 30 मार्काचा जो प्रश्न विचारलेला असतो आपण त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जी सेंट्रलची एक्झाम असते सी टी ई टी याच्यामध्ये पेडॅगॉजी क्वेश्चन विचारले जातात 15 मार्काचे. पण महाराष्ट्र सरकारचे जे टी ए टी एक्झाम असते त्याच्यामध्ये क्वचितच एक किंवा दोन क्वेश्चन असतात एक ॲप्लिकेशन बेसवर. पण याच्यामध्ये मोस्टली 28 ते 29 क्वेश्चन्स हे टेक्स्टबुकमधलेच असतात. तर आपण 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये फिफ्थ सिक्स सेवनचे पूर्णपणे जे कंटेंटमध्ये जे इम्पॉर्टन्स जे पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिले मी तुम्हाला जस्ट एक माझ्याकडे फिफ्थ टेक्स्टबुक आहे. आय जस्ट वॉन्ट टू शो यू दिस इज फिफ्थ टेक्स्टबुक अँड दीज आर द कंटेंट. Okay, this is the content of the fifth standard. Total, there are 25 chapters are there. Second thing, friends, here, I just want to focus the main points. I will not go in detail कारण की आपल्याला बहुतेक लोकांना ॲक्च्युली फिफ्थ सिक्स सेवनच्या पुस्तकं वाचणे खूप कंटाळाच येतात. तर त्यासाठीच मी जे मेन पॉईंट जे काढले आहेत जे वॉट आय फील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम टी ए टी एक्झाम्स. The first chapter is our Earth and our solar system. The first point, our Earth is a planet. It gets light from the sun. आपली पृथ्वी आहे एक एक प्लॅनेट आहे आणि पृथ्वीला जो लाईट मिळतो तो सूर्यापासूनच मिळतो हे आपल्याला माहितीच आहे. सेकंड, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार. इट्स व्हेरी सिम्पल. थर्ड वन, सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. मित्रांनो, प्रत्येक प्लॅनेट्सला एक सॅटेलाइट असतो आणि आपल्या पृथ्वीचा जो प्लॅनेट सॉरी आप आपले जो जी पृथ्वी आहे त्याचा जो सॅटेलाईट आहे तो मून आहे. आणि अ, आणि एक जे मित्रांनो, आजपर्यंत पृथ्वी म्हणजे अर्थ ही अशी एकमेव असा प्लॅनेट आहे की त्याच्यावर लिव्हिंग थिंग्स म्हणजे सापडलेले आहे. सर्व काही सजीव सापडलेले ह्युमन बिंग सापडलेले आहेत. आणि फोर्थ वन, देर आर सम स्मॉल हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आपण पहिलं बघितलं की ज्या स्मॉल हेवनली बॉडीज असतात जे म्हणजे याच्या पृथ्वीच्या बाजूला असतात त्याला सॅटेलाईट असे म्हणतात. आणि जे स्मॉल हेवनली बॉडीज ज्या ज्या सूर्याभोवती फिरतात त्यांना डॉफ प्लॅनेट असे म्हणतात. जे हेवनली बॉडीज सूर्याभोवती फिरतात त्यांना डॉफ प्लॅनेट असे म्हणतात. हे कोणी विसरायचं नाही. सूर्याभोवती फिरणारे हेवनली बॉडीज वेगळे आणि मार्स आणि ज्युपिटरमध्ये फिरणारे हेवनली बॉडीज वेगळे. जे मार्स आणि ज्युपिटरमध्ये हे द फोर्थ वन, between the planets Mars and Jupiter, there is a bond of numerous small heavenly bodies. They are asteroids. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट, त्यांना ॲस्ट्रॉइड असे म्हणतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टॉपिकमध्ये 22 ऑक्टोबर 2008ला द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इंडियन ISRO यांनी एक स्पेसक्राफ्ट लॉन्च केला होता. अँड इट इज नोन ॲज द चंद्रायन. हे एक्झाम हे एस टी आयमध्ये विचारलं होतं आणि टी ए टीमध्ये सुद्धा विचारू शकतात. खूप इम्पॉर्टंट आहे. चंद्रयान हे लॉन्च हे जे आहे जे स्पेसक्राफ्ट ते कधी लॉन्च झालेलं आहे. दे कॅन आस्क द डेट ऑल्सो. ऑन 22 ऑक्टोबर 2008मध्ये चंद्रयान लॉन्च झालं होतं. आणि मंगलायन इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. इट इज नोन ॲज मॉम और लाईक मार्स ऑर्बिट मिशन. इट वॉज लॉन्च ऑन 5 नोव्हेंबर. मित्रांनो, तुम्हाला विसरायचं नाही की चंद्रायन हे 22 ऑक्टोबर 2008ला झालं होतं आणि मंगलायन that was on 5th November 2013. Don't get confused. Now we will move towards the next topic. Uh,
sorry for I forgot to tell you one points here. The Rakesh Sharma became the first Indian astronaut to go into the space in 1984. He spent 8 days on a space. आपल्याला माहिती आहे की राकेश शर्मा हे भारतीय एक ॲस्ट्रॉनॉट होते आणि त्यांनी ते सर्वात पहिले म्हणजे जे स्पेसवर गेले होते आणि द डेट वॉज 1984 आणि त्यांनी राकेश शर्मांनी 8 दिवस हे स्पेसवर स्पेंड केले होते. आणि त्यांनी वरतून त्यांना जे विचारलं होतं की आपल्याला जे वरतून आपली पृथ्वी कशी दिसते, आपला भारत कसा दिसतो, तर त्यावेळेस राकेश शर्मा बोलले होते की सारे जहाँ से अच्छा. म्हणजे इंडिया वॉज लुकिंग इंडिया इट्स लुकिंग व्हेरी नाईस फ्रॉम द space. Now the second one, the motion of the earth. The period from one new moon to the next is called a lunar month and it has about 28 to 30 days. म्हणजे जी आपली या महिन्यामधली पौर्णिमा तर पुढच्या महिन्यामधली पौर्णिमा याच्यामध्ये जे दिवस असतात त्याला लुनर असे म्हणतात आणि त्या इट हॅज अबाउट 28 टू 30 डेज आणि द डेज ऑफ द लुनर मंथ आर कॉल्ड तिथीज आणि जे मध्ये दिवस येतात त्या दिवसांना तिथीज असे म्हटले जाते. ना मित्रांनो हिअर आय जस्ट वॉन्ट टू शो यू द थर्ड टॉपिक. याच्यामध्ये ओके हिअर दिस इज द थर्ड टॉपिक ऑफ फिफ्थ स्टँडर्ड, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. याच्यामध्ये तुम्हाला या डायग्रामून कळेल की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथॉस्फिअर, बायोस्फिअर, दीज आर द स्पेअर्स ऑफ द अर्थ. हे स्पेअर्स आहेत आणि प्रत्येक स्पेअर्समध्ये आपल्याला कळतं की वेगवेगळ्या जस्ट गोष्टी समाविष्ट होतात. सर्वात पहिले ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही बघू शकतात की हवेमध्ये जे सर्व काही असतं म्हणजे जे ऑल द गॅसेस आर इन्क्लुडेड इन द एअर अँड ऑक्सिजन एव्हरीथिंग इट इज इन द ॲटमॉस्फिअर, हवा. सेकंड हायड्रोस्फिअरमध्ये म्हणजे जमिनीवर, पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये जे लिव्हिंग थिंग्स असतात. जमिनीमध्ये आपल्याला जस्ट माणूस असतो, प्राणी असतात आणि पाण्यामध्ये सुद्धा जस्ट फिशेस वगैरे एव्हरीथिंग अँड इन द स्काय सो मेनी बर्ड्स आर फ्लाइंग, दे ऑल हायड्रोस्फिअरमध्ये येतात. आणि लिथॉस्फिअर म्हणजे हा जमिनीखालचा भाग पूर्ण, त्याला लिथॉस्फिअर असे म्हणतात. आणि बायोस्फिअर म्हणजे तुम्ही बघू शकतात की बायोस्फिअरमध्ये पूर्ण तीन गोष्ट इथून पूर्ण म्हणजे ॲटमॉस्फिअर पण झालेलं आहे आणि हायड्रोस्फिअर पण झालेलं आहे आणि लिथॉस्फिअर पण झालेलं आहे. बायोस्फिअरमध्ये सर्व म्हणजे तिन्ही गोष्टींचा समाविष्ट होतो. मित्रांनो इथे बघा, हे हे ही आपली अर्थ आहे आणि या अर्थमध्ये जवळजवळ 1/3 जो भाग आहे तो लँडनी म्हणजे पूर्ण जस्ट इट हॅज बीन टेकन अँड द वॉटरनी 2/3 म्हणजे जवळजवळ फॉर माय अकॉर्डिंग टू माय नॉलेज लाईक 29% इट इज लाईक ऑकर्ड बाय द 29 म्हणजे जो भाग आहे तो लँडनी पूर्ण जस्ट समाविष्ट केलेला आहे, व्यापलेला आहे आणि जवळजवळ 2/3 that means 71 it is occupied by the water. Now here the next one I have to discuss with you. याच टॉपिकमध्ये जे मेन आहे की मित्रांनो तुम्ही बघू शकतात इथे ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात की हा जो भाग आहे आपला